सण दसरा दिवाळीचा मोठा नाही आनंदाला तोटा असं आपल्याकडे म्हटलं जातं। त्याच्याही आधी घरातली न संपणारी कामं आणि त्याच्यामुळे येणारा थकवा याचं काय करायचं। खरंच कुठलाही सण म्हटलं ना की खूप सारी कामं असतात। त्यातल्या त्यात दिवाळी म्हटलं की खूप सारी साफसफाई आलीच आणि त्यातल्या त्यात जास्त थकवणारी साफसफाई असते ती किचनची। कारण किचनमध्ये जास्तीत जास्त पसारा होत असतो। रोजच्या रोज ते वापरलं जातं, रोजच्या रोज वेगवेगळे पदार्थ बनवले जातात। त्यामुळे सर्वात जास्त मेसी होतं आणि त्यामुळे सर्वात जास्त मेहनत लागते ही किचन साफ करायला। त्यामुळे दिवाळीच्या साफसफाईची सुरुवात असते ना तर ती नेहमी किचन पासूनच करायची। कारण की जेव्हा आपण दिवाळीच्या साफसफाईला सुरुवात करतो ना तर तेव्हा आपल्याला जास्तीची एनर्जी आणि उत्साह सुद्धा असतो आणि किचन साफ करायला थोडा जास्तीचाच वेळ लागतो। त्याशिवाय आपल्याला दिवाळीसाठी किराणा वगैरे भरायचा असतो आणि किचन साफ न करता जर आपण किराणा भरला ना तर पुन्हा मग साफसफाई करताना तो इकडे तिकडे उचलून ठेवा, या डब्यातून भरा, त्या डब्यात ठेवा असं करायला लागतं। त्यामुळे किराणा भरायच्या आधीच आपलं किचन जर स्वच्छ असेल, डबे व्यवस्थित घासलेले वगैरे असतील तर आपण पटकन त्याच्यामध्ये सामान भरून ठेवू शकतो आणि साइड बाय साइड मग दुसऱ्या रूम आहेत तर त्या स्वच्छ करू शकतो। कारण की आपल्याला पूर्व तयारी सुद्धा पदार्थांची करायची असते, जसे की चकलीची भाजणी करायची असते, लाडूसाठी डाळ दळून आणायची असते आणि म्हणूनच किचन हे सगळ्यात आधी साफ करायला घ्यायचं। हाय नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींना आजचा दिवस खूप चांगला जावो। तर किचनची साफसफाई करायला सुरुवात करण्यासाठीच मला खूप उशीर झालाय। मी तुमच्याशी शेअर केलं की माझी तब्येत ठीक नव्हती। खरं सांगायचं तर ही सगळी कामं डोळ्यासमोर दिसत होती, पण आपण काय करू शकतो ना। जरा बरं वाटल्यानंतर मग मी कालच ठरवलेलं की आता उद्या आपल्याला किचन साफ करायचंय। त्यासाठी माझं प्लॅनिंग सुरू होतं की शक्यतो सकाळी लवकर ही जर कामं केली ना तर आपली एनर्जी लेवल सुद्धा बऱ्यापैकी असते आणि त्यामुळे कंटाळा सुद्धा वाटत नाही। साफसफाईला सुरुवात करण्याआधी मी काहीतरी जेवणाचं बनवून ठेवते, नाहीतर मग काय होतं साफसफाई केल्यानंतर आपण इतके थकून जातो की पुन्हा काही बनवायची इच्छा होत नाही। तर जेव्हा अशा सगळ्या कामांना उशीर होतो ना मग तेव्हा रात्र थोडी सोंगे फार असं वाटायला लागतं की इतकी कामं डोळ्यासमोर दिसत असतात, हे करू की ते करू असं होऊन जातं। त्यामुळेच थोडंसं आधीच साफसफाईला सुरुवात करायला पाहिजे। तशी तर मी थोडीफार सुरुवात केलेली, म्हणजे जे डिक्लटर करायचं असतं ना, जे नको असलेल्या गोष्टी घरामधल्या ज्या असतात तर त्या मी हळूहळू खूप दिवसांपासूनच त्या काढून टाकायला सुरुवात केलेली। जे याला ना व्हिज्युअल डिक्लटर म्हणतात। म्हणजे आपण इकडे तिकडे घरामध्ये असं बघतो ना तेव्हा आपल्याला दिसतं की एखादी गोष्ट आहे तर ती आपण वापरतच नाही किती दिवस झालं, पण ती तिथंच पडू नये। आपल्याला वाटतं की ती कधीतरी आपल्याला उपयोगी येईल म्हणून आपण ती टाकून देत नाही। पण मी आता हे सगळ्या गोष्टी करणं सोडून दिलंय। ही सगळी मोहमाया आहे। उगाच नको त्या गोष्टींचा मोह ठेवण्यात काही अर्थ नसतो, त्यामुळे आपली कामं वाढतात। आम्ही प्लॅनिंग केलेलं की आता उठल्यानंतर आधी जेवण बनवायचं, तर कालच मी इडलीसाठी पीठ भिजत टाकलेलं की ते छान असं फुगून आलंय। कारण की आता बऱ्यापैकी तसं ऊन पडतंय। एकदा हे सगळं किचन मधलं काम आवरलं ना म्हणजे मग पूर्ण किचन रिकामं करून पटपट साफ करता येतं। तर तुम्हाला माहिती आहे की या ओट्याच्या समोर एक ओटा आहे आणि तो मी काल साफ केलाय, कारण की डबे वगैरे रिकामे करून घासायचे होते। तो ओटा सुद्धा क्लीन करायचा होता आणि त्या दिवशी मला एक व्हिडिओ सुद्धा अपलोड करायचा होता, त्यामुळेच मी थोडंफार शूट केलंय। मी तुमच्याशी ते शेअर करेनच। तर इतक्या गोष्टींची मनामध्ये प्लॅनिंग सुरू असते ना, हे करायचंय ते करायचंय, ते सुद्धा न थकता। इडली केल्याचा एक फायदा आहे, आता दुपारचं जेवण सुद्धा हेच असणार आहे। म्हणून नाश्ता जेवण असं सगळं बनवायचं म्हटलं ना की खूप एनर्जी जाते त्यातच। आणि चटणीसाठी नारळ कालच फोडून ठेवलेला, खोबऱ्याचे तुकडे करून ठेवले होते, आज फक्त मिक्सरला चटणी करून घेतली। तर नाश्ता वगैरे झाल्यानंतर पूर्ण किचन आहे ते रिकामं केलं। आणि साफसफाई करण्यासाठी ना आपल्याकडे काही टूल्स असायलाच पाहिजेत। याआधी सुद्धा तुमच्याशी शेअर केलेलं आहे। तर आधी क्लिनिंगसाठी हे सोल्युशन आहे ते बनवून घेते। व्हिनेगर आणि खाण्याचा सोडा असतो ना, तर त्याचं सोल्युशन बनवून घेते आहे। खरंच यामुळे आपलं काम खूप सोपं होतं, जास्त घासाघास करावी लागत नाही। या ज्या किचनला पूर्णपणे टाईल्स आहेत ना, तर आधी मी या ओट्यावरती चढायचे आणि टाईल्स आहेत ते साफ करायचे। पण जेव्हापासून मी एक मॉप घेतलाय ना तेव्हापासून मग खाली उभं राहूनच हे सोल्युशन आहे तर त्या मॉपवरती स्प्रे करायचं आणि त्यांनी टाईल्स पुसून घेतल्या ना की अगदी इझिली त्या निघतात। गेल्या वर्षी मी हा मॉप घेतलेला आणि मला वाटतं मी गेल्या वर्षी सुद्धा तुमच्याशी हे शेअर केलेलं, पण मी हे एका प्रदर्शनातून घेतलंय। तर ऑनलाईन यासारखाच कुठला असेल तर त्याची मी लिंक शेअर करते। कोणाकोणाला ओट्यावरती चढून टाईल्स साफ करणं जास्ती इझी वाटतं, पण त्यामुळे काय होतं ना भिजायला पण होतं आणि ते थोडं रिस्की पण आहे। त्यापेक्षा हे सोपं वाटतं मला। पण जर किचनच्या टाईल्स खूपच खराब झाल्या असतील तर मात्र त्या घासून काढण्याशिवाय पर्याय नसतो। पण मी अधूनमधून असं पुसून घेत असते, कारण की माझ्या किचनमध्ये चिमणीसुद्धा नाही आहे आणि एक्झॉस्ट फॅनसुद्धा नाही आहे। कारण की इथं खिडकी आहे आणि पलीकडे गॅलरी आहे, त्यामुळे तेलकटपणाचा थर तर साचतोच, पण असं अधूनमधून साफ करत राहिलं की जास्ती साचत नाही। आणि जर अधूनमधून आपण अशी साफसफाई करत राहिलो ना तर मग दिवाळीला एकदमच खूप जास्ती साफसफाई करण्याची गरज भासत नाही। आणि या मॉपला ना मायक्रोफायबरचा क्लॉथ आहे, त्याच्यामुळे ते पटकन सुद्धा निघतं
आणि मी बाकीची सुद्धा क्लिनिंग करण्यासाठी मायक्रोफायबरचे क्लॉथ असतात तर ते वापरते. या मॉपमुळे ना सतत असं पुसल्यामुळं हे जे वरती स्टिकर लावले ना धिस किचन इज सीझन विथ लव, तर ते निघायला लागलंय. आणि आधीच वरती चढून मी ते काढायला पाहिजे होतं, पण मला ते काढायची इच्छा होत नाही. पण आता ते खरंच काढायलाच पाहिजे आहे. पण या स्टिकरमुळे इतका छान लुक आलाय ना किचनला. आणि 3 वर्ष झाली आता हे स्टिकर लावून. मी मागच्या दिवाळीत हा छोटा कंदील लावलेला, खरं तर तो पण आधीच काढायला पाहिजे होता. घर स्वच्छ ठेवणं हे खरंच फार मोठा टास्क आहे, कारण की या गोष्टी करायला एनर्जी सुद्धा तेवढीच लागते. पण जसं वय वाढेल ना तशी एनर्जी लेवल कमी होते. त्यामुळे या छोट्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा करण्यासाठी खूप प्लॅनिंग करावं लागतं. आता कधी कधी आपण प्लॅन करतो की ही गोष्ट झाल्यानंतर ही करायची, पण कधी कधी नाही होत तसं, तर फार स्ट्रेस घेत बसायचं नाही. शेवटी तुम्ही महत्त्वाच्या आहात. पण बघा, साफसफाई, त्याच्यानंतर पदार्थ बनवणे आणि हे सगळं करता करता दिवाळीजवळ येईपर्यंत स्त्रिया ह्या खूप थकून गेलेल्या असतात. हे सगळं करायला तर पाहिजेच, कारण खरंच यामधून ना आपल्याला आनंद सुद्धा मिळतो. आपलं असं छान स्वच्छ घर बघून घरामध्ये फ्रेशनेस सुद्धा वाटतो. पण हे सगळं करायचं आहे ते स्वतःला जपून, आणि त्यामुळेच या सगळ्या गोष्टींची ना प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे. आता किचन तर माझं आज साफ होईलच, तर माझं टार्गेट आहे की रविवारपर्यंत पूर्ण घर आहे ते क्लीन करायचं. घरामध्ये ना जितक्या वस्तू जास्त तितकं आपल्याला वाढीव काम लागतं. आता तुम्ही बघता की माझं घर हे छान डेकोरेट केलेलं आहे, आणि मला सुद्धा तसं आवडतं. पण आपण काय करतो माहिती आहे का, खूप साऱ्या गोष्टी घेत जातो आणि पुन्हा ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात ना, तर त्या क्लीन करण्यासाठी आपला खूप जास्तीचा वेळ आणि एनर्जी सुद्धा जाते. खरं तर जितकं कमीत कमी सामान घरात असेल ना, तेवढं ते घर सुटसुटीत सुद्धा दिसतं आणि आपला सुद्धा जास्त वेळ साफसफाईमध्ये जात नाही. तर हा मॉप आहे ना तो असा आहे बघा, म्हणजे तो पाठीपुढे केला की त्याच्यातलं पाणी आहे तर ते निघून जातं आणि पुन्हा तो कोरडा होतो आणि मग पुन्हा एकदा टाईल्स पुसून घ्यायचे. बरं, हे काम करायच्या आधी ना मी बाजूला गाणी लावून ठेवलेत, कारण की काहीतरी ऐकत ऐकत आपण जेव्हा अशी कामं करतो ना तेव्हा ती पटकन झाल्यासारखी वाटतात आणि काम करायचा कंटाळ सुद्धा वाटत नाही. खरं सांगू का, क्लिनिंगचे व्हिडिओ शूट करणं हे खूपच जिकिरीच आहे, कारण की 10 वेळेला हात धुवून पुन्हा कॅमेराला लावावा लागतो आणि हे सगळं करताना ना खूप वेळ पण जातो. म्हणजे अर्ध्या तासाचं काम असेल तर 1 तास लागतो, कारण की अँगल वगैरे सेट करायला लागतो व्यवस्थित. तर हे टाईल्स पुसून झाल्यानंतर वरती जे स्टिकर होतं ना तर ते मी पूर्णच काढून टाकलं, आणि जो छोटा कंदील होता ना तर तो पण काढून टाकला. आणि असे कोटवाले जे स्टिकर असतात ना तर ते घरामध्ये लावलं की आपल्याला सुद्धा मोटिवेशन पण मिळतं आणि छान सुद्धा वाटतं. आता मला परत हे स्टिकर मागवावं लागेल. अशाही काही गोष्टी मागवल्यात मी, खूपच सुंदर आहेत. त्यातल्या 2-3 रिसीव्ह झालेत आणि काही अजून यायचे आहेत. तर सध्या ना ऑनलाईन वस्तू येण्यासाठी जरा जास्तीचाच वेळ लागतोय. खरं तर खूप आधी या गोष्टी मागवायला पाहिजे होत्या, पण कुठल्याही गोष्टी घ्यायच्या हे फार चूज करायला लागतं, त्याच्यावरती सर्च करायला लागतं आणि त्यामुळेच वस्तू निवडण्यासाठी खूप उशीर झाला. पण ज्या काही गोष्टी मी मागवल्यात ना त्या खरंच खूप सुंदर आहेत. त्या आल्या की तुमच्याशी तो व्हिडिओ शेअर करेन. घर आपलं स्वच्छ, सुंदर आणि टापटीप आणि छान असं डेकोरेट केलेलं असलं ना की घरामध्ये सुद्धा पॉझिटिव्ह वाईब्स वाढतात. तर त्या फायनली किचन माझं सगळं झालंय क्लीन करून. आता फक्त ट्रॉली राहिलेत, पण ऊन जास्त पडत नाही ना तोपर्यंत मग मी हे ट्रॉल्या आहेत ते साफ करत नाही, कारण की माझ्या ट्रॉल्या आहेत त्या पूर्णपणे बाहेर काढता येतात आणि त्या मी पाण्यानेच धुते. आणि ट्रॉलींच्या खालती जास्ती धूळ असते किंवा कचरा वगैरे पडलेला असतो तर त्या अधूनमधून मी काढत असते. त्यामुळं खालच्या ज्या ट्रॉल्या आहेत ना तर त्या नेहमी क्लीनच असतात. आणि एकदमच 6 महिन्यांनी किंवा वर्षानंतर ट्रॉल्या साफ करायच्या नाहीत, अधूनमधून साफ केल्या तरच त्या क्लीन राहतात. आणि रेग्युलर सुद्धा जेव्हा आपण ओटा साफ करत असतो ना तेव्हाच मी ह्या ट्रॉल्या आहेत त्या बाहेरून सुद्धा स्वच्छ करून म्हणजे रोज पुसून घेत असते. आणि हा एल शेपचा ओटा आहे, त्याच्यामुळे हे जे मध्ये जागा आहे ना ती खरं तर आमची स्टोअर रूमच आहे, कारण तिथं बऱ्यापैकी साहित्य ठेवलेलं असतं. मग तो पण अधूनमधून असं साफ करून घ्यावा लागतो. आणि तिथं एक्स्ट्राचं सामान ठेवलेलं असतं, म्हणजे पूजेसाठीचे पाट वगैरे लागतात ना तर ते तिथं ठेवलेले असतात. खरंच किती गोष्टी साठवून ठेवतो ना आपण घरामध्ये. किचन ही अशी गोष्ट आहे ना की जी सतत साफ करावी लागते. त्यामुळे जेवढ्या वस्तू आपल्याला गरजेच्या वाटत असतील ना तेवढ्याच ठेवायच्या. आणि माझ्याकडे तर सध्या सगळी स्टीलची भांडी आहेत. एक फक्त तुम्ही मगाशी बघितलं की इडलीचं जे भांडं आहे ना तेवढंच फक्त ॲल्युमिनियमचं आहे, आणि का कुणा स्टॉक माझ्या लक्षातच येत नाही. डीमार्टमध्ये गेल्यानंतर जे स्टीलचं भांडं असतं ना इडलीचं तर ते घ्यायचं. आता नेक्स्ट टाइम जेव्हा डीमार्टला जाईल ना त्यासाठी जी लिस्ट बनवेन ना त्याच्यामध्ये ती इडलीच्या भांड्याचं नाव टाकायला पाहिजे. तर हे बघा, आदल्या दिवशी सगळी भांडी आहेत ना तर ती म्हणजे डबे वगैरे तर ते क्लीन केलेलं, हा ओटासुद्धा क्लीन केलेला. आता पूर्ण व्हिडिओ त्याचा काढला नाही, कारण की खरंच त्या दिवशी मला हे सगळं क्लीनसुद्धा करायचं होतं आणि शिवाय एक व्हिडिओसुद्धा अपलोड करायचा होता, कारण की तुम्ही बघताय की तब्येत ठीक नसल्यामुळे माझे खूप कमी व्हिडिओ आलेत. त्यामुळे जसे शक्य होतील तसे व्हिडिओ अपलोड करण्याचा माझा प्रयत्न आहे. आय होप तुम्ही समजून घ्याल, कारण खरंच एक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप वेळ लागतो. चला, तर आता फायनली किचन पण क्लीन झालं आहे आणि मी सुद्धा छान अशी फ्रेश होऊन आली आहे.
इतकं फ्रेश वाटतंय म्हणून सांगू. ज्या दिवशी आपण आपलं घर किंवा किचन असं डीप क्लीन करतो ना, त्या दिवशी एक वेगळ्याच व्हाईब्स आपल्याला मिळतात नाही का. म्हणजे नेहमी आपण वरून असं साफ करत असतो, पण जेव्हा आतून साफसफाई करतो ना, तर किती छान वाटतं ना. तसंच आपल्या मनाचं सुद्धा आहे. मला ना सगळीकडे अशी हिरवाई हवी असते आणि त्यामुळेच मी किचनमध्ये हे जे आर्टिफिशियल आहे ना, जी पानं आहेत खरं तर ती ठेवलेत. आणि तेवढ्याने सुद्धा किचनचा किती लुक बदलतो ना. आमच्या इथे खूप जास्तीचा पाऊस पडतो, त्याच्यामुळे मला जी खरी प्लॅन्ट आहेत ना, तर ती इथं किचनमध्ये नाही ठेवता येत. मी पावसाळ्यात खरं तर किचनमध्ये ठेवूसुद्धा नाहीत, पण आता ऊन पडायला लागले तर एखादं छोटं मनी प्लॅन्ट तरी ठेवेन इथं. बघा, जेव्हा आपण व्यवस्थित प्लॅन करून सगळी कामं करतो ना, तेव्हा आपल्याला थकवा येत नाही. आणि काही ड्रेस पण असे असतात ना, की जे घातल्यानंतर आपल्याला उगाचच फ्रेश वाटत असतं. तसाच हा ड्रेस आहे. आता पाणी प्यायला गेले तेव्हा लक्षात आलं की ॲक्वा क्लीन करायचा राहिला आहे, म्हणून म्हटलं चला हातासरशी तो सुद्धा पुसून घेऊयात. खरंच किती कामं असतात ना घरात. घरात असलो की आपलं घर आपल्याला सतत काम सांगतं असं म्हणतात, ते अगदी बरोबर आहे. खरं तर ना किचन 1 दिवसात सुद्धा साफ होऊ शकतं, पण मला थकायचं नसतं म्हणून मग मी ते डिवाईड करते 2 दिवसामध्ये. आणि अजून एक टिप सांगते तुम्हाला, ही जी ॲल्युमिनियम फॉईल आहे ना, जी आपण वापरतो फूड रॅप करण्यासाठी, तर मी त्यासाठी कमीच वापर करते. पण हा जो ॲक्वा आहे ना, त्याच्यावरती मी हा लावून टाकते, म्हणजे मग तेलकटपणाचा थर आहे तो त्याच्यावरती साचत नाही. आणि मग नंतर ही फॉईल आहे ती काढून टाकली की मग जास्त साफसूफ करायला लागत नाही. नाहीतर तुम्ही बघता की ॲक्वाच्या वरती सुद्धा खूप तेलकट झालेलं असतं आणि ते घासण्यामध्ये खूप सारा वेळ आणि एनर्जी जाते. समजा असं कुठलंही भांडं किंवा काय तेलकट खूप झालं असेल ना, तर व्हिनेगर आणि सोड्याचं मिक्सचर बनवा आणि त्याने ते घासा. खरंच पटकन निघतं. या ॲक्वागार्डसारखीच तुमच्याकडे कपाटं वगैरे असतील तर त्यावरती सुद्धा तुम्ही ही ॲल्युमिनियम फॉईल टाकू शकता. दिसायला सुद्धा छान दिसतं. तर हे ना मी रेकॉर्ड केलं होतं, पण ना किचनमध्ये खूप आवाज घुमतोय. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि नेहमीप्रमाणे लाईक करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा.